नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण इयत्ता 9वी विज्ञानातील पाठ क्रमांक 9 पर्यावरणीय व्यवस्थापन अगदी सोप्या भाषेत आणि कमी वेळात समजून घेणार आहोत। पण हा चॅप्टर फक्त हवामान आणि कचऱ्याबद्दल नाही, यामध्ये आपल्या रोजच्या जीवनाशी जोडलेल्या 3 अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत: हवामान, घनकचरा व्यवस्थापन आणि आपत्ती व्यवस्थापन। आणि विद्यार्थ्यांनो, या पूर्ण चॅप्टरचे मी डिटेल नोट्स देखील तयार केले आहेत। त्यामध्ये महत्त्वाच्या व्याख्या, मुद्दे आणि परीक्षेसाठी उपयोगी माहिती व्यवस्थित दिली आहे। नोट्सची फ्री डाउनलोड लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण जाणून घेऊया हवामान म्हणजे काय। एखाद्या ठिकाणी ठराविक वेळेला असलेल्या वातावरणाच्या स्थितीला हवामान म्हणतात। यामध्ये तापमान, वातावरणाचा दाब, आर्द्रता, पर्जन्य, ढग, सूर्यप्रकाश, दृष्टता आणि वाऱ्याची दिशा व गती हे महत्त्वाचे घटक आहेत। पण इथे एक छोटा प्रश्न, आज पाऊस पडला म्हणून त्या प्रदेशाचे हवामान बदलले का? तर नाही। वातावरणाची स्थिती कमी वेळात बदलू शकते, पण एखाद्या प्रदेशाचे दीर्घकालीन हवामान समजण्यासाठी अनेक वर्षांच्या नोंदींचा अभ्यास करावा लागतो। आणि विद्यार्थ्यांनो, हवामानाचा परिणाम फक्त आपल्या कपड्यांवरच होत नाही। शेती, माती, प्राणी, पाणी आणि वनस्पती आणि आपल्या जीवन पद्धतीवरही हवामानाचा परिणाम होतो। यानंतर आपण हवामानशास्त्र आणि IMD म्हणजेच भारतीय हवामान खाते याबद्दल माहिती घेऊया। आता याच्यानंतर आपल्याला प्रश्न असा पडतो की उद्या पाऊस पडेल का, वादळ येईल का, मान्सून कसा असेल, हे कसं कळतं? हवामानातील वेगवेगळ्या घटकांचे सतत निरीक्षण आणि नोंद केली जाते। या अभ्यासाला हवामानशास्त्र म्हणजेच मेटेओरॉलॉजी असे म्हणतात। भारतामध्ये हवामानाशी संबंधित महत्त्वाची संस्था आहे भारतीय हवामान खाते, यालाच आपण IMD असे म्हणतो। याची स्थापना 1875 साली झाली। रडार, उपग्रह आणि इतर उपकरणांच्या मदतीने हवामानाची माहिती गोळा केली जाते। याचा उपयोग शेती, विमानसेवा, जलवाहतूक आणि अनेक क्षेत्रांमध्ये होतो। पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, भारतासाठी IMD मान्सूनचा अंदाज कसा घेतं? तर त्यासाठी वेगवेगळी प्रारूपे वापरली जातात। सांख्यिकी प्रारूप, संख्यात्मक प्रारूप आणि समुच्चित प्रारूप हे तिन्ही प्रकार परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत। आता येतो चॅप्टरचा दुसरा मोठा भाग, घनकचरा व्यवस्थापन। आपण रोज घरात कितीतरी कचरा तयार करतो। अन्नाचा कचरा, भाज्यांच्या साली, कागद, प्लास्टिक, बाटल्या आणि इतर टाकाऊ वस्तू। मानवी दैनंदिन कृतींमधून निर्माण होणाऱ्या टाकाऊ पदार्थांना घनकचरा म्हणतात। पण विद्यार्थ्यांनो, सगळा कचरा सारखा नसतो। तो मुख्यतः 2 प्रकाराचा असतो। पहिला म्हणजे विघटनशील कचरा, म्हणजेच सूक्ष्मजीवांच्या मदतीने तुलनेने सहज विघटन होणारा कचरा। उदाहरणार्थ अन्न, फळे, भाज्या, पाने, शेण इत्यादी। आणि दुसरा प्रकार म्हणजे अविघटनशील कचरा, म्हणजे सहज विघटन न होणारा किंवा विघटनासाठी खूप मोठा काळ लागणारा कचरा। उदाहरणार्थ प्लास्टिक, धातू, काच इत्यादी। आणि आता खरी महत्त्वाची गोष्ट, हा कचरा चुकीच्या पद्धतीने फेकला तर फक्त परिसर घाण होत नाही, हवा, पाणी आणि माती प्रदूषित होऊ शकते आणि आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो। म्हणूनच कचऱ्याचे योग्य वर्गीकरण आणि व्यवस्थापन खूप महत्त्वाचे आहे। म्हणूनच आपला पुढचा टॉपिक आहे कचऱ्याचे व्यवस्थापन। आता आपण या टॉपिकला एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया। ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा। धोकादायक, इलेक्ट्रॉनिक आणि जैववैद्यकीय कचरा योग्य पद्धतीने वेगळा करणे गरजेचे आहे। कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी कंपोस्टिंग, गांडूळ खत, पायरोलिसिस, जैववायू आणि सुरक्षित भूमिभरण यांसारख्या पद्धती वापरल्या जातात। पण विद्यार्थ्यांनो, कचरा कमी करण्याचा सर्वात सोपा उपाय कोणता? तर सर्वात सोपा उपाय म्हणजे आपल्या सवयी बदलणे। आणि त्यासाठी चॅप्टरमध्ये दिलेली आहेत घनकचरा व्यवस्थापनाची 7 महत्त्वाची तत्वे। तर 7 महत्त्वाची तत्वे पुढील प्रमाणे आहेत: रिफ्यूज, रेड्यूज, रियूज, रिसायकल, रिथिंक, रिसर्च आणि रेग्युलेट अँड पब्लिक अवेअरनेस। ही 7ही तत्वे परीक्षेसाठी खूप महत्त्वाची आहेत। आणि आता चॅप्टरचा मधला शेवटचा भाग जाणून घेऊया, आपत्ती व्यवस्थापन। आपत्ती म्हणजे अशी परिस्थिती ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि आर्थिक हानी होऊ शकते। आपत्ती 2 प्रकारच्या असतात। पहिली म्हणजे नैसर्गिक आपत्ती आणि दुसरी म्हणजे मानवनिर्मित आपत्ती। नैसर्गिक आपत्तीमध्ये महापूर, वीज पडणे, भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक इत्यादी आपत्तींचा समावेश असतो। तर मानवनिर्मित आपत्तीमध्ये अपघात, रासायनिक दुर्घटना, बॉम्बस्फोट, चेंगराचेंगरी
आणि दंगली यांसारख्या आपत्तींचा समावेश असतो. पण प्रश्न असा आहे की आपत्ती आली तर फक्त घाबरून चालेल का? तर नाही. आपत्तीच्या आधी तयारी, आपत्तीच्या वेळी योग्य कृती आणि आपत्तीनंतर मदत व पुनर्वसन करणे म्हणजे आपत्ती व्यवस्थापन. यामध्ये पूर्वतयारी, तातडीची कृती, मदत कार्य, नुकसानाचा अंदाज, पुनर्वसन आणि पुनर्निर्माण यांचा समावेश होतो. आता याच्यानंतर आपण पाठाचा प्रथमोपचार हा भाग एकदम सोप्या आणि समजेल अशा भाषेत समजून घेऊया. तर आपत्तीच्या वेळी जखमी व्यक्तीला तातडीने दिली जाणारी मदत म्हणजे प्रथमोपचार. इथे एक फॉर्म्युला लक्षात ठेवा, ABC. म्हणजे ए म्हणजे एअरवे, श्वसन मार्ग, बी म्हणजे ब्रीदिंग म्हणजे श्वासोच्छवास आणि सी म्हणजे सर्क्युलेशन म्हणजे रक्ताभिसरण. रक्तस्राव झाल्यास योग्य पद्धतीने दाब देणे, हाड मोडल्यास हालचाल कमी ठेवणे आणि गंभीर दुखापतींमध्ये तातडीने वैद्यकीय मदत घेणे महत्वाचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपला इयत्ता 9वी विज्ञान पाठ 9 पर्यावरणीय व्यवस्थापन पूर्ण झाला. आणि शेवटी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, या चॅप्टरचे मी डिटेल नोट्स तयार केले आहेत, ज्यामध्ये या व्हिडिओपेक्षाही जास्त माहिती आहेत, महत्वाच्या व्याख्या आहेत, मुद्दे आणि रिव्हिजनसाठी उपयोगी कंटेंट दिला आहे. आणि हो, हे नोट्स पूर्णपणे फ्री आहेत. त्याची डाउनलोड लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहेत, म्हणून डिस्क्रिप्शन मध्ये जा, नोट्सवर क्लिक करा आणि फ्री मध्ये डाउनलोड करून ठेवा. नोट्स डाउनलोड करायला विसरू नका, कारण एक्झामच्या वेळी हेच नोट्स रिव्हिजनसाठी खूप उपयोगी पडतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्राबरोबर शेअर करा. अशाच सोप्या आणि परीक्षेसाठी उपयोगी व्हिडिओसाठी जोडलेले रहा ज्ञान भंडार सोबत. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.